आज आपण 21व्या शतकात जगत असताना सुद्धा फक्त पैसा कमवण्यासाठी, पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ज्ञानाचा वापर करतो. मात्र ज्ञानाचा आणि विज्ञानाचा उपयोग माणसाचे जीवन सहज व्हावे, सोपे व्हावे, तो विवेकी आणि वैचारिकदृष्ट्या विचार करू शकला पाहिजे यासाठी झाला आहे. ही गोष्ट कुठेतरी स्पष्टपणे मागे पडलेली दिसते. म्हणून आज एवढ्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या शतकात देखील बाबासाहेबांचा संविधानाचा मार्ग की धर्मांधतेचा अंधार या विषयावरती आज आपण चिंतन करावं लागत आहे. बाबासाहेबांनी धर्माची एवढी अभ्यासपूर्ण चिकित्सा केली ती जगात दुसरे कोणी केली दिसत नाही. आपण त्यांच्या लिखाणावरती म्हणजे ग्रंथावरती आधारित एक एक विषय समजून घेऊया. पहिले आपण ॲनालिसिस ऑफ कास्ट हे समजून घेऊया. याची पार्श्वभूमी जर बघितली, 1936 मध्ये लाहोर येथील जात पात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी तयार केलेले अध्यक्ष भाषण होते. मात्र बाबासाहेबांचे विचार अत्यंत क्रांतिकारी आणि हिंदू धर्मातील ग्रंथांवर टीका करणारे असल्याने संयोजकांनी हे भाषण रद्द केले. त्यानंतर बाबासाहेबांनी ते पुस्तक नव्या रूपानं प्रकाशित केले आणि जाती व्यवस्थेवर त्याचे एकंदर विश्लेषण होतं. जाती व्यवस्था केवळ श्रमाची विभागणी नसून ती श्रमिकांची विभागणी आहे. यामुळे माणसाच्या अंगभूत कौशल्याचा विकास होत नाही आणि जातीचे निर्मूलन, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय भोजन किंवा विवाह पुरेसे नाहीत, तर बाबासाहेबांच्या मते ज्या धार्मिक नियमांवर आणि शास्त्रांवर जाती व्यवस्था उभी आहे त्या शास्त्रांचे प्रामाण्य नष्ट करणे आवश्यक आहे. त्यांनी महत्वाचे सिद्धांत म्हणजे एंडोगामी, एकाच जातीत विवाह करणे जाती व्यवस्थेचे मुख्य कारण असलेले सांगितले. जोपर्यंत ही व्यवस्था मोडीत निघत नाही तोपर्यंत जातीचा विनाश शक्य नाही. त्यातून बाबासाहेब म्हणतात, हा ग्रंथ समाजाला केवळ आरसा दाखवत नाही तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या मूल्यांवर आधारित नवीन समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवतो. आपल्या थोडक्यात ॲनालिसिस ऑफ कास्ट म्हणजे केवळ जातीचा अंत नव्हे तर माणसाला गुलाम बनवणाऱ्या मानसिकतेचा आणि त्या मानसिकतेला खत पाणी घालणाऱ्या चुकीच्या धार्मिक धारणांचा मूळ नाश होय. त्यानंतर आपण रिडल्स इन हिंदुइझम यामुळे तर्कहीनता आणि विसंगती बाबासाहेबांनी मांडली. वेद, उपनिषदे, पुराणामधील अशा अनेक कथा आणि विधांना दाखला दिला आहे जे एकमेकांशी विसंगत आहे. उदाहरणार्थ, वेदांच्या निर्मितीमध्ये 11 वेगवेगळ्या कथा मांडल्या आहेत त्याचा एकमेकांशी कोणताही ताळमेळ लागत नाही. अशा तर्क आधारित पुराव्यांच्या अभावाला त्यांनी अंधार म्हणले आहे. ब्राह्मणशाहीचा अभाव त्यांनी असा युक्तिवाद केला की ब्राह्मणवादाने स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी सर्वसामान्य हिंदू जनतेला धर्मग्रंथाच्या विळख्यात अडकून ठेवले. धर्मग्रंथांना माणसं न बनवलेले आणि पवित्र ठरवून लोकांचे विचार करण्याची शक्ती नष्ट केली, ज्यामुळे समाजात अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरली. बाबासाहेबांच्या मते हिंदू सामाजिक व्यवस्था अपघाताने नव्हे तर जाणीवपूर्वक लोकशाही विरोधी बनवण्यात आली. वर्ण आणि जातीची विभागणी ही केवळ सिद्धांत नसून लोकशाहीच्या मार्गातील अडथळे आहेत. ते माणसाला समतेपासून दूर नेतात. देवतांची मानवी चिकित्सा बसवण्यात केली. रामायण आणि महाभारतातील नायक यांच्या चरित्रातील विसंगती त्यांनी कठोर चिकित्सा केली. केवळ श्रद्धेच्या आधारावर कोदाचेही उदात्तीकरण करण्याऐवजी कृतीचे नैतिक आणि मानवीय मूल्यांचे चौकटीवर परीक्षण केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अमानवी प्रथा आणि जातीभेद हे त्यांना व्यवस्थेचे सर्वात गडद पैलू आहेत असे त्यांनी नमूद केले. तर जाती व्यवस्था हिंदू धर्माचा प्राणवायू आहे असे म्हणत त्यांनी व्यवस्थित क्रूरता जगासमोर आणली. त्यानंतर आपण बघितलं तर हुएवर शूद्राजमध्ये बाबासाहेबांनी पुरुष सुक्ताची म्हणजे ऋग्वेदाची कठोर चिकित्सा केली. धर्मशास्त्रानुसार ऋग हे ब्रह्मदेवाच्या पायापासून निर्माण झाले म्हणून ते नीच मानले गेले. बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, जर हिंदू धर्मानुसार आत्मा एकच आहे तर शरीराच्या अवयवावरून माणसाचा दर्जा कसा ठरतो? त्यांनी याला एक धार्मिक कपट, सोशल फ्रॉड म्हणले. तर शूद्रांचा खरा इतिहास आर्य क्षत्रिय सिद्धांत बाबासाहेबांनी पुराणांशी सिद्ध केला की शूद्र हे सुरुवातीला अतिशूद्र किंवा नीच नव्हते
तर ते सूर्यवंशी क्षत्रिय होते. इंडो आर्य समाजात सुरुवातीला ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीनच वर्ण होते. शूद्र हे क्षत्रिय वर्गाचाच भाग होते. हा इतिहास धर्मशास्त्राने दडपून ठेवला. यालाच बाबासाहेबांनी धर्मातील अंधार म्हणले. आणि बाबासाहेब आणि शूद्र यांचा संघर्ष जर बघितला तर त्यांनी ब्राह्मणांना सांगितलं की बाबासाहेबांनी प्राचीन काळी शूद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यात तीव्र संघर्ष झाला होता. ब्राह्मणांनी केलेल्या अपमानाचा बदला म्हणून शूद्र राजांनी ब्राह्मणांचा छळ केला. याचा सूड घेण्यासाठी ब्राह्मणांनी शूद्रांचे उपनयन म्हणजे मुंज करण्याचे नाकारले. त्यानंतर आपण बघू शकतो हे उपनयन संस्काराशिवाय व्यक्तीला ज्ञान घ्यायचा अधिकार नव्हता. ब्राह्मणांनी शूद्रांचे संस्कार बंद केल्यामुळे शूद्र चौथ्या वर्गात ढकलले गेले आणि त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवून गुलाम बनवले गेले. धर्माचा वापर करून एका मोठ्या समाजाला अंधारात कसे ढकलले जाते हे त्यांनी येथे स्पष्ट केले. मनुस्मृतीसारख्या ग्रंथामधील कायद्याची चिकित्सा केली. शूद्राने वेदाचे पठण ऐकले तर त्याच्या कानात गरम शिसे ओतावे असे कायदे धर्माच्या नावाखाली का केले गेले? हे कायदे म्हणजे मानवतेवरील कलंक असून ते धर्माचा खरा अंधार दर्शवतात हे बाबासाहेबांनी मांडले. थोडक्यात सांगायचं तर बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये शूद्रत्व हे जन्मत नसून ते राजकीय आणि धर्माच्या संघर्षातून लादलेले सामाजिक स्थान आहे. ब्राह्मणांनी स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन एका पराक्रमी समाजाला कसे अज्ञानी आणि गुलाम बनवले जे सप्रमाण विश्लेषण म्हणजे हा ग्रंथ होय. आणि अनटचेबल्स दी अनटचेबल्स मध्ये आपण बघू शकतो बाबासाहेबांनी ऐतिहासिक पूर्वाचार मांडले की अस्पृश्य मूळचे विखुरलेले लोक ब्रोकन मॅन होते. प्राचीन काळात टोळ्यामधील युद्धात जे लोक पराभूत होऊन विखुरले गेले त्यांना गावाबाहेर आश्रय देण्यात आला. हे लोक धर्माच्या किंवा वंशाच्या कारणाने नव्हे तर लष्करी आणि सामाजिक परिस्थितीमुळे बाहेर पडले. बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवाद यांचा संघर्ष बाबासाहेबांनी मांडला. हे ब्रोकन हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. त्यांनी ब्राह्मणवादाचे वर्चस्व मान्य केले नाही. यामुळे ब्राह्मणांनी त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण केला. बौद्ध धर्मियांनी नामोहरम करण्यासाठी ना समाज व्यवस्थेत खालचे स्थान देण्यासाठी अस्पृश्यतेचा वापर एक हत्यार म्हणून केला. गोमांस भक्षणाचे कारण त्यांनी सांगितले. ते स्पष्ट केले की एकेकाळी सर्वच समाजात मांस भक्षण प्रचलित होते परंतु बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ब्राह्मणांनी गोमांस भक्षण सोडले आणि स्वतःला पवित्र घोषित केले. गरिबीमुळे किंवा परंपरेमुळे मेलेल्या जनावरांचे मांस खात राहिले. त्यांना धर्माच्या नावाखाली अस्पृश्य ठरवून अंधारात ढकलले गेले. पवित्र आणि अपवित्रचा खोटा सिद्धांत बाबासाहेब सांगतात की हिंदू धर्मशास्त्रातील शौच अशौच प्युरिटी अँड पोल्युशनच्या कल्पनेची चिकित्सा केली. त्यांनी सांगितले की जगभरातील अनेक धर्मात तात्पुरती अपवित्रता मानली जाते पण केवळ हिंदू धर्मातच माणसाचा जन्म आणि संपूर्ण जातच कायमची अपवित्र मानली जाते जो मानवतेवरचा सर्वात मोठा अन्याय आहे. कर्म आणि पुनर्जन्म यासारख्या धार्मिक कल्पनांचा वापर करून अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरीची सवय लावली गेली. तुमची अवस्था तुमच्या पूर्वकर्माचे फळ आहे असं सांगून धर्माने त्यांच्यातील बंड करण्याची शक्तीच नाहीशी केली. हा धर्माचा सर्वात मोठा अंधार आहे. त्यानंतर शेवटच्या पुस्तकातला सारांश बघूया. फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम मध्ये विषमतेचे आर्थिक समर्थन केले आहे. बाबासाहेबांच्या मते जगातील इतर धर्मामध्ये किमान तत्व म्हणून समता मान्य केली जाते. तर हिंदू धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे हा धर्म विषमतेचा पुरस्कार करतो. चातुर्वर्ण्य हे केवळ सामाजिक व्यवस्था नसून ते हिंदू धर्माचे धार्मिक तत्वज्ञान आहे. माणसाला जन्मावरून उच्च किंवा नीच ठरवणे हा या धर्मातील सर्वात मोठा अंधार आहे. त्या ग्रंथात बाबासाहेब मांडतात की हिंदू तत्वज्ञान व्यक्तीला काही महत्त्व देत नाही. ते फक्त जातीला माणसांची बुद्धी त्याचे कौशल्य किंवा त्याचे स्थान त्याच्या इच्छांच्या धर्मात स्थान नाही. त्याला त्यांच्या जातीनुसारच वागावे लागते. हे तत्वज्ञानच माणसांच्या प्रगतीचे मार्ग रोखून धरते. बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणतात की हिंदू धर्म आध्यात्मिक तत्वावर आधारित नसून ही कायद्याच्या नियमांची संहिता आहे. लोकांनी काय खावे, कोणाशी लग्न करावे, कोणता व्यवसाय करावा हे सर्व धर्माच्या नावाखाली लादले गेले आहेत. हा धार्मिक दबाव माणसाला मानसिक गुलाम बनवतो. हिंदू धर्माचे तत्वज्ञान
समाजाला एकत्र आणण्याऐवजी हजारो जातींमध्ये विभागते. बाबासाहेबांच्या मते जिथे जातीचा अभिमान असतो ते संपूर्ण समाजाबद्दलचा बंधुभाव संपतो. केवळ आपल्या जातीचा विचार करणे आणि दुसऱ्या जातीचा तिरस्कार करणे या धर्माने निर्माण केलेला सामाजिक अंधार आहे. आणि बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीनही मूल्यांच्या पूर्णता विरोधी आहे. जो धर्म बहुजन समाजाला, शूद्र आणि स्त्रियांना ज्ञानापासून आणि अधिकारापासून वंचित ठेवतो, तो धर्म लोकशाहीसाठी किती घातक आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणजेच काय तर हिंदू धर्माचे तत्वज्ञान हे श्रेणीबद्ध विषमतेवर आधारलेले आहे. यात वरच्या जातीला सर्व अधिकार मात्र खालच्या जातीला केवळ कर्तव्य दिले आहेत. हा अन्यायकारक ढाचा धर्माच्या नावाखाली पवित्र मानला जाणे हाच खरा धर्माचा अंधार आहे असं त्यांनी या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं. आणि आपण बघितलं कास्ट इन इंडिया यामध्ये बाबासाहेबांनी या शोध निबंधामध्ये मांडले की जातीची निर्मिती सजातीय विवाह, एकाच जातीत लग्न करणे ह्या पद्धतीमुळे झाली आहे. धर्माने पद्धतीला धार्मिक पावित्र्य दिल्याने समाजात बंदिस्त गट निर्माण झाले. त्याने माणुसकीच्या कक्षा मर्यादा केल्या. बाबासाहेबांच्या मते जात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बंदिस्त केलेला वर्ग होय. धर्माने वर्गाने जातीमध्ये रूपांतरित करून त्यांच्या प्रगतीचे सर्व मार्ग बंद केले. हा या व्यवस्थेतील मोठा अंधार आहे. ब्राह्मण वर्गाने स्वतःला विवाहाच्या बाबतीत बंदिस्त करून घेतले. त्यांना पाहून इतर वर्गाने स्वतःला जातीमध्ये बंदिस्त केले. धर्माने या अनुकरणाला संस्कार मानल्यामुळे संपूर्ण भारतीय समाज जातीच्या अंधारमय उत्तरांतील विभागला गेला. हा शोध निबंध स्पष्ट करतो की मानवी समाज नैसर्गिकरित्या प्रभावी असावा लागतो, पण हिंदू धर्मातील जातीच्या नियमांनी ह्या प्रवाहात अडथळा आणला. व्यक्तीचे गुण किंवा कौशल्य न पाहता केवळ जन्मावरून त्याचे स्थान निश्चित करणे हे या धर्माचे अन्यायकारक पैलू आहेत. सांस्कृतिक ऐक्याचा अभाव त्यांनी मांडलं की हिंदू समाजात एक सांस्कृतिकता असली तरी जातीच्या नियमामुळे लोकांमध्ये सामाजिक बंधुत्व निर्माण होऊ शकलं नाही. धर्माने दिलेल्या जातीच्या कल्पनेमुळे समाज तुकड्यांमध्ये विभागला गेला, ज्याने राष्ट्राचे नुकसान झाले हे आपल्याला यातून दिसून येतं. बाबासाहेबांनी या ग्रंथातून सिद्ध केलं की जाती व्यवस्था ही काही देवनिर्मित गोष्ट नसून ती मानवनिर्मित आहे. धर्मशास्त्राने लादलेल्या अवैज्ञानिक आणि अमानवी व्यवस्था या सगळ्या आहे. या शोध निबंधामध्ये सजातीय विवाह आणि परजातीय विवाह यामधील संघर्षाबद्दल अधिक आपल्याला एकंदर बघायला मिळतं. मग हा धर्मांधतेचा संपूर्ण अंधार बाबासाहेबांनी जगासमोर दाखवला आणि यातूनच त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा अथक परिश्रम घेऊन 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यातील जे योग्य वाटतं त्याचं भारतीयकरण करून त्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये टाकलं आणि आपल्या संविधानाच्या मार्गावर चालण्यासाठी सुरुवात झाली. भारतीय संविधानाने आपल्याला माणुसकीचा, समतेचा, समानतेचा मार्ग दाखवला. जे कोणत्या देवाने धर्माने आपल्याला दिलं नाही ते आपल्याला भारतीय राज्यघटनेने स्पष्टपणे प्रदान केलं दिसतं. आपला विवेकी विचार करण्याचे स्वातंत्र्य दिलं, व्यवसाय निवडण्याचा अधिकार दिला, कुठेही मुक्तपणे संचार करण्याची मुभा दिली. जे आपल्याला हवं होतं ते सगळं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं बहाल केलं. यातनंच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला नवीन काही आयाम मिळाला दिसतो. मात्र आजही आपण धर्माच्या अंगाने, जातीच्या अंगाने जगायला बघतो. ही संकल्पना आपण विसरतो की संविधानाने आपल्याला काय दिलं, संविधानाचा मार्ग आपण विसरतो. फक्त ढाचा म्हणून आपण संविधान घेतो, पण संविधानातलं जे मूल्य आहे, संविधानाचा जो क्रक्स आहे, संविधानाचा जो आत्मा आहे तो मात्र मारून टाकून आपण काय करतो तर पुन्हा धर्मांधतेचा अंधार घेऊन बसतो. आपण शिकतो, पैसा कमवतो, मात्र आपल्या डोक्यातून धर्माचा जो अंधार आहे तो जात नाही आणि संविधानाचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. आपल्या संविधानानं आपल्याला एवढी मोठी प्रगल्भ स्वातंत्र्याची रेष दिली ती जगामध्ये कोणत्या देशाच्या संविधानाने दिली दिसत नाही. आपल्या देशात धर्मांचा एवढा अंधार होता तो संविधानाच्या प्रकाशाने संपूर्ण संपून जायला हवा होता. मात्र आपण ते करण्यात कुठेतरी कमी पडलेलो आपल्याला दिसतो. आजही आपले ज्योतिष
चार्य असतात, आपल्या महाराष्ट्रात एवढे प्रकरणं घडतात, बुवा तिथे बाया असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्याला आपला मेंदू गहाण ठेवून आजही आपण सरसपणे काम करतो. आपल्या डोक्याचा वापर आपण फक्त भांग पाडण्यासाठी करतो का संविधान दाखवलेल्या मार्गाचा उपयोग आपण करतो? आज आपल्या संविधानामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष चौकट आहे, ती मात्र आपण पाळत नाही. आपण धर्मांधतेचा मार्ग वारंवार स्वीकारतो. आजपासून आपण तरी धर्मांधतेचा विचार न करता, जातीचा विचार न करता, हा जो धर्मांधतेचा अंधार बाबासाहेबांनी एवढ्या त्यांच्या ग्रंथामध्ये स्पष्ट करून सांगितला आहे, जो पृथ्वीतलावर फार मोजक्या लोकांनी केला असेल. त्या धर्मांधतेचा अंधार बाबासाहेबांनी भरपूर बघितला होता. त्यातून आपली समाजव्यवस्था किती खोलवर चुकीच्या मास्ती गेली बाबासाहेबांनी बघितलं होतं. त्यातूनच बाबासाहेबांनी ठरवलं की आता आपल्या संविधानाचा प्रकाश द्यावा लागेल. आणि बाबासाहेबांनी त्यामुळे एवढा अथक परिश्रम करून, एवढा सगळं खटाटोप करून आपल्या स्वातंत्र्याची खाण म्हणजे भारतीय संविधान उघडं करून दिले. पण तरी सुद्धा धर्मांध प्रवृत्ती आपल्यावर तेवढं हे करत असताना, वर्चस्व करत असताना वेगवेगळ्या संविधानाचा आत्मा मरून जातो, संविधान सांगणं फक्त शिल्लक राहतो. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण धर्मांधतेला बळी पडू नये आणि संविधानाचा मार्ग सोडता कामा नये. कारण अंधार हा प्रकाशाला मारण्याचं काम करतोय. तर आता आपलं काम आहे की संविधानाच्या प्रकाशाने बाबासाहेबांनी जो संविधानासाठी एवढा लढा दिला, एवढा संविधान बनवलं, त्या संविधानाच्या प्रकाशाने धर्मांचा अंधार संपून टाकायचा आणि संविधानाच्या प्रकाशामध्ये संपूर्ण जग हे उजळून निघालं पाहिजे. ते उजळून निघेल. मनपूर्वक धन्यवाद.